नमस्कार. आज आपण अपराधीपणा या भावनेबद्दल बोलणार आहोत. अपराधीपणा हा बऱ्याच माणसाला जिवंत असल्याचा एक भास करून देतो. म्हणजेच काय, जिवंत असल्याचं लक्षण या भावनेमुळे होतं. हे सतत वाटत राहणं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मी अपराध केलेला आहे हे, आणि त्याच्या विळख्यात सापडणं हे मात्र खूप घातक असतं. काम करणाऱ्या माणसांना पाहताच रिकामटेकडी माणसं काय करतात, त्याची खिल्ली उडवतात. ही प्रवृत्ती सगळीकडे समाजात आहे, खूप ठिकाणी आहे. पण आता अजून बऱ्याच वेळेला ह्याही गोष्टी पाहिल्या आहेत की त्यांना त्या कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागे किंवा त्याची टर करण्यामध्ये खूप मजा येते. मग टर ही विविध प्रकारची उडवली जाते, शब्दातून बोलली जाते, वर्तनातून केली जाते, त्याला कामातून थांबवलं जाते. हे आपण एखाद्या चित्रपटात सुद्धा पाहतो आणि प्रत्यक्षात सुद्धा हे दिसते आपल्याला. पण त्यातल्या त्यात एखादा काम करणारा मुलगा तर श्रेष्ठ पदावर गेलेला असेल आणि त्याच्याजवळचा मुलगा जर ह्या टर उडवण्यामुळे तिथंच वेळ वाया घालत तर थांबला असेल, तर त्याला अपराधीची भावना वाटते की तो पुढे गेला आणि मी मात्र प्रयत्न केलेला नाही. आता जो श्रेष्ठ पदावर गेलेला आहे त्याही ठिकाणी काही अपराधीपणाच्या भावना निर्माण होऊ शकतात. त्या कशा काय? तो जो अहमगंड आहे, मी जिंकलो, मी आलो, हा भाग वेगळा. परंतु प्रत्यक्षात काम करत असताना ज्यावेळेस हे काम मला जमत नाही, हे काम माझ्या हातानं चुकतं, हे माझ्या हातानं चुकलं, आता माझा याच्यात काही स्वार्थ नाही, म्हणून आता ही काही बोलण्याची भूमिका नाही, परंतु हे होऊन जातं की तिथं अपराध हा छोटासा झाल्यासारखा वाटतो. म्हणजेच आपण कुठेतरी कामाला इथं कमी पडत आहोत याची पूर्तता करण्यामध्ये हा एक छोटा अपराध मला वाटतो. चलता चलता आपल्या हातानं एखादी वस्तू फुटली तर ती दुरुस्त न करता येणे किंवा त्या काळापुरतीच न मिळणे पुन्हा आणता येते. पण एखादा माणूस सरबत आणतोय सरबत, आणि आणता जर ती बाटली फुटली किंवा त्या सरबताचा ग्लास सांडला तर त्यावेळेला नीट धरलो नाही याबद्दलचा जो अपराध वाटतो तो परत आणता येतो. पण त्या काळात जो काही अपराधीपणाचा भाव निर्माण होतो तो मात्र आपणाला काय करतो की आपलं चुकलंय याची जाणीव करून देतो. मग आपले म्हणून ही बोलण्याची भूमिका म्हणणारे खूप जण आहेत, मी पाहिलेले आहे. त्यावेळी मला अपराधीपणा वाटला आणि त्या कामात चुका वाढत गेल्या. मग चुका ह्या घडत आहेत असं कळूनही त्या चुका कमी करता येत नाहीत किंवा नव्हत्या. स्वतःला तेवढा अपराध समजण्याची गरज तिथं नव्हती हे मला पुन्हा पुन्हा वाटू लागले. पण थोडा उशीरला वाटला. पण बऱ्याच वेळा झालेल्या घटनेमुळे मनात अपराधीपणाची भावना घर करून बसली होती. ते समजत होतं मला, पण तो भाव कमी करण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे आणखीन त्याचे थर हे वाढतच गेल्याचे मला भास होत गेले. कितीही काळ लोटला तरी मला त्याच गोष्टीचं धुसधुसणं मात्र माझ्या मनातून गेलेलं नव्हतं. मग दुसरं काम करताना ते आवडीने करायचो. पण एखादं काम जर नाही झालं तर मात्र मला अपराधीपणासारखं वाटायचं. इतकं स्वरूप याचं मोठं असतं हे मला माहिती नव्हतं. पण मला वाटायचं आपलं चुकतंय म्हणून मी खूप वेळा चुकलं की सतत त्याची माफी मागत असे. चुकाबद्दल अतिसंवेदनशील राहणं हे खूप चुकीचं आहे, कारण त्याचा उलट परिणाम पुन्हा मनावर होतो. अतिसंवेदनशील राहणं म्हणजे मग मी चुकलो, मी चुकतोय म्हणजे एक प्रकारचा आपल्यामध्ये तिथं न्यूनगंड निर्माण होतो. आणि तशी माणसं पुन्हा एकदा जर न्यूनगंड तयार झाला तर पूर्णपणे आत्मविश्वास त्यांचा गमावतात आणि ती कुठलीही कृती करू शकत नाहीत. मग कृती करत असताना जो त्यांच्यातला अभावपणा असतो तो दूर होण्याच्याऐवजी त्यांच्यात राहतो. बऱ्याच वेळा माणसाच्या वाट्याला अपराधीपणा येतो फक्त एखाद्या वागण्यामुळे. कोणतं वागणं? तर संशयानं वागणं. संशयानं वागायचं, उगीच संशय धरायचा, हे असं असतं का, ते तसं केलं का, त्यानं असं केलं का, तसं केलं का, आणि या गोष्टी आपल्याच मनावर उगीच लादायच्या, त्याचा अभ्यास न करता. आणि मग एखादी
एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादा प्रसंग त्यातून आपल्याला संशय दूर झाला की मग मात्र आपल्या मनामध्ये संशयाची भावना उगीच ठेवलो याबद्दलचा अपराधीपणा निर्माण होतो. मग या माणसाला आपण या गोष्टीबद्दल उगाच त्रास दिलो हेही जे वाटतं ते म्हणजे काय, छोटासा एक अपराधीपणा वाटतो. आता बऱ्याच वेळेला अशा घटना होऊन गेलेल्या आहेत. एखाद्या घरमालकाला वेळेवर पैसे दिले नाहीत, एखाद्या दुकानदाराला वेळेवर पैसे दिले नाहीत, एखाद्या गोष्टीमध्ये जी काही करायला पाहिजे ती कृती केली नाही आणि मग पुन्हा नंतर करून काय फायदा, हे जे आपल्याला वाटतं आपण चूक केलेली आहे. ठरलेल्या गोष्टी किंवा ठरवलेल्या गोष्टी आपण त्या केल्याच नाहीत. इतर माणसासोबत केलेले डीलिंग, केलेला व्यवहार, दिलेला शब्द न पाळणे आणि मग त्याच्यासमोर गेल्यानंतर आपल्याला जो भाव तयार होतो तो होतो अपराधीपणाचा. या सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, माहिती करून घ्यायला पाहिजे की ह्या अपराधीपणाचे चांगले आणि वाईट कोणकोणते परिणाम होतात. आता परिणाम हा बऱ्याच वेळेला नकारात्मककडे जातो. सकारात्मककडे जाण्यासाठी तशी ऊर्जा असलेली माणसं आपल्यासोबत असतात. असू दे, चुकले ना तुझं, चुकू दे. हे कोण चुकत नाही, चुकतच असतं, चुकावं लागतंच, चुकातून शिकावं लागतं, हे शब्द बोलणारे किंवा अरे अशा चुका ह्या मान्य करायच्या, मान्य न करता जर आपण पुढे गेलो तर आणखीन पुढं चुका जास्त होतात. आणि मग आपण पळत असताना, चालत असताना कुठे पाऊल टाकत आहोत, बोलत असताना काय बोलत आहोत, कृती करत असताना कोणती कृती करत आहोत हे आपल्याला कळत नाही. म्हणजे एक असं म्हटलेलं आहे की अहंकार, अभिमान न विचार करता जाणारी माणसं हळूहळू चिखलात फसत आहेत किंवा एका दुःखाच्या गर्देत फसत आहेत हे त्यांना कळत नाही. फसल्यानंतर म्हणजे पूर्णपणे अर्ध गाडल्यानंतर लक्षात येते की आपलं हे इथं चुकलेलं आहे आणि मग तिथून चालू होती ती प्रवास ती अपराधीपणाची प्रवासाची वाट. मग आता काय करायचं, एक घटना अशी होती की 2 महिन्यानंतर भाडं देतो म्हणणारा हा किरायेदार अडचणीमुळे 3 महिने 4 महिने देऊ शकला नाही, 5 महिने देऊ शकला नाही. मग मात्र मालक चिडला आणि म्हणाला की आता या घराला मला दुसरा किरायेदार आणायचे, तो निघून जा. पण त्या घरमालकाचं आणि त्या किरायेदाराचं बसणं उठणं होतं, ते 2 मित्र होते. आता या माणसाच्या पुढे आपण तोंड कसं दाखवावं, आपण अपराध केला यामुळे तो किरायेदार त्या घरमालकाच्या समोरच येत नव्हता. खूप वेळ आलाच नाही, पैशाची ॲडजस्टमेंट झालीच नाही आणि मग थोडे 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 देतो पैसे, असं 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 तो बोलत होता. आता हे सगळं बोलत असताना, सांगत असताना तो भीत होता की मी तुम्हाला वेळेवर पैसे दिले नाहीत, देऊ शकलो नाही, ही बोलण्याची सुद्धा त्याची ताकद तयार झाली नाही. म्हणजे अपराध मान्य करण्याची ताकद सुद्धा आपल्यात असावी लागते. ती आपण जर एखादी चूक केली आणि जर समोरल्या माणसाचा दरारा जास्त असेल तर तिथं आपल्याला जास्तच भीती वाटते. आता हे सगळं संवादातलं एकमेकाचं समजून घेणं आणि भावभावनेच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. पण अपराध हा कसा आणि काय घर करून राहतो. म्हणजे काय होतं तर एक त्याचे अपराधीपणाचा थोडासा फायदा एक असा होतो की माणसं ही एकांतात जातात, एकट्याला बोलतात, स्वतःला प्रश्न विचारतात, मी कुठे चुकलो, माझी कृती काय होती, मला काय सुधारलं पाहिजे होतं. ते वाल्मिकी कोळीने काय केलं की स्वतःला काही प्रश्न विचारले त्यावेळेस की मी आत्तापर्यंतची लयलूट केली होती, संपत्ती लुटली होती, ती सगळी माझ्या कुटुंबासाठी केली होती, पण ते सगळं ते पाप होतं हे ज्यावेळेस त्यांना कळालं गेलं त्यावेळेस ते एकांतात बसले आणि ते लिखाण काम केलं ते श्रेष्ठ अशा रामायणाचं. आता या अपराधीपणाला मान्य करून आपण एकांतात गेल्यानंतर खूप सुधारणा होतात. पण काही मूर्ख माणसं अपराधीपणाला गुन्हाच असा करतात की अपराधीपणा हा त्यांचा कोणी चूक आहे माफ करावी आणि मग सुधारावं हे बऱ्याच वेळेला होतच नाही. त्यामुळे काय करतात तर स्वतःला संपवतात. आता स्वतःला संपवणं खरं तर घात आहे, खूप घात आहे. पण कधीकधी असं वाटते की त्या अपराध त्यांच्या हातातून झाले, तो अपराध त्यांच्या हातून झाल्यामुळे
त्यांनी स्वतःला संपवलं हे योग्यच केलं असं वाटतं. या सगळ्या त्या समस्येच्या स्वरूपावर अवलंबून असतं. पण निर्णयशक्ती ज्या माणसाची व्यवस्थित नाही, परिपूर्ण नाही, त्या माणसांना हे करावंच वाटतं आणि ते करतातच. पण आता सुदृढ मानसिकता असलेली माणसं कोणत्या शब्दानं संबोधन करतात, समस्या आल्यानंतर ते कसं बोलतात आणि मग कसं वागतात. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हाताखाली असलेले काही कर्मचारी चूक केल्यानंतर त्यांना कोणत्या शब्दात खडसावतात किंवा कोणत्या शब्दात समजावून सांगतात. आणि मग माणसाच्या समोरल्या असलेल्या कामाच्या ऊर्जेचा वापर ते त्याच कामासाठी कसं करतात आणि तिथे कामाचा दर्जा वाढवण्यासाठी म्हणजेच कामाचं ग्रेडेशन वाढवण्यासाठी कसं हे आत्ताचं नियोजन आणि त्या नियोजनामध्ये त्या व्यक्तीच्या स्वभावाला किंवा स्वभावाचा अंश भरला जातो. म्हणजेच काय, एक उदाहरण असं मला वाटतं की ऊर्जा भरणारे जे शब्द असतात ते विशिष्ट व्यक्तीजवळच असतात. ऊर्जा ही नकारात्मक भरतात, कोण सकारात्मक भरतात. ऊर्जा ही तानाजी मालुसरेच्या अंगामध्ये कुठून आली होती, बाजीप्रभू देशपांडेच्या अंगामध्ये कुठून आली होती, भगतसिंगाच्या अंगामध्ये कुठून आली होती, चंद्रशेखर आझादच्या अंगामध्ये कुठून आली होती, पृथ्वीराज चव्हाणचा जो मित्र आहे कवी, तिथं पृथ्वीराज चव्हाणला वाचवायला येण्यासाठी किंवा मोहम्मद घोरीसोबत बदला घेण्यासाठीचा जो प्रसंग आहे तोही तुम्हाला माहिती असावा. तिथं येण्याची जी ऊर्जा होती ती कोणती होती, हे सगळं तपासताना असं वाटतं की आपल्या स्वतःला ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस असं होतं की आपण आपलं चुका मान्य करून वर्तन सुधारतो. हेच मात्र मला या अपराधीपणाबाबतीतचं सकारात्मक काही प्रमाणामध्ये वाटतं. पण स्वतःला जर आपण जास्तच अपराधी समजलं गेलो आणि आपण अपराधी आहोत, आपण चूक केली, असं झालं, आपल्या हातानं चुकलं, हे जर सतत आपण मोठ्या प्रमाणात विचार करत गेलो तर आपल्या व्यक्तिमत्वाला एक अशा प्रकारची न पुसणारी गोष्ट लागून जाते. म्हणजेच काय, तर व्यक्तिमत्वाला कलंक लागतो की हा माणूस काय आहे, सारखं निगेटिव्ह बोलतोय. आणि मग माझा तर खूप दिवस तो व्यक्तिमत्वावर लागलेला कलंक अपराधीपणाचा निघूनच गेला नाही. मग सतत कमीपणाच्या भावना निर्माण झाल्यामुळे तिथं विकार तयार होऊन बदला, सूड, हिंडणे, चिडचिड करणे, विषयाकडे दुर्लक्ष करणे, एकांतवास, व्यसन, आसूड नेमणे, हे सगळं आजूबाजूला होत राहतं आणि त्याचा परिणाम समाजावर होऊन येतो. आणि मग समाज हा विस्कळीत होतो. अत्यंत क्लेशदायक वाटतं. आमच्या मागं शनी लागला बघा, आमचं आयुष्य असंच आहे, या भावना निर्माण होतात. हे सर्व दूर करण्यासाठी मी लहानपणी एका ठिकाणी एक सुविचार ऐकला होता, खूप वेळा ऐकला होता आणि आजही काही माणसं बोलतात. जुनी माणसं तर याला खूप व्यवस्थित, ज्या वेळेला समोरला व्यक्ती आपल्या हाताने चूक केलेला आहे आणि त्याला अपराधीपणा वाटू नये, त्या चुकीतून तो दूर उभा राहावा आणि मग पुन्हा आयुष्य उभा करावं, यासाठी नेहमी वापरतात. आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे की कोणता, तर तो म्हणजे माणूस हा चुकीचा पुतळा आहे. हे लक्षात ठेवून राहावं. आपल्या मनातून अपराधीपणाची भावना आपोआप निघून जाते आणि ती काढून टाकावी लागते, स्वतःला माफ करावं लागतं. मगच आपण काय करतो, त्याचा अर्थ मोकळा करतो आणि आपलं अर्थपूर्ण जगणं हे सुरू करतो. हे पुन्हा चुका करावं असं कधीच वाटत नाही आणि चुकाबाबतीतची अतिसंवेदनशीलता आपोआपच थोडीशी कमी होते. भूतकाळातून बाहेर पडावं लागतं. भूतकाळातून बाहेर पडणं या वेळेमध्ये खूप खूप असं संघर्षमय वाटतं. कारण घडून गेलेल्या घटनावर आपण स्वतः जास्त गुंतून बसतो आणि घडून गेलेल्या घटनावर आपण नियंत्रण करू शकत नाही. काय करू शकतो, मी आता घडून गेलेली घटना माझ्या हातानं एक झालेली होती. कोणती झालेली होती, मी 10वीला नापास झालो होतो. मग त्या घडून गेलेल्या घटनेवर मी आता पास होऊ शकतो का, मला नव्याने परीक्षा द्यावी लागते, नव्याने फॉर्म भरावा लागतो, नव्याने अभ्यास करावा लागतो, नव्याने तारीख किती आहे हे बघावं लागतं आणि मग त्या नव्याने येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर काय लिहावं लागतं,
हे मला तिथं कळवून घ्यावं लागतं, त्यावेळेलाच मी त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडू शकतो. म्हणजेच भूतकाळात मी अडकून पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, बाहेरून आता हे सगळ्याला माहिती असावं, न बोलवता न चिठ्ठी देता एखाद्या लग्नात आपण जातोच. कधी जातो? ते आपल्या जवळचं असल्यानंतर. पण जाणं योग्य आहे का? हेही विचारणं गरजेचं आहे. आणखीन एक प्रश्न मला विचारावा वाटतो, की लग्नामध्ये जात असताना, कार्यक्रमात जात असताना जसं निमंत्रण येतं, तसं तसं भूतकाळात जाण्यासाठी कोणत्या शब्दाने, कोणत्या वर्तनाने, कोणत्या हालचालीने, कोणत्या आठवणीने तुम्हाला ते निमंत्रण येतं, या निमंत्रणाकडे लक्ष ठेवा आणि ते निमंत्रण स्वीकारू नका. जर ते आपल्याला वाईट गोष्टीत नेत असेल, पश्चात्तापात नेत असेल, वर्तमान काळाचा अत्यंत महत्त्वाचा वेळ खात असेल, तर आपण जाऊ नका. ते जाणं म्हणजे वर्तमान काळ हा खर्च करत करत भविष्य काळाच्या कुठल्या तरी येणाऱ्या चांगल्या गोष्टीला आपण काय करतो? मुकतो. आणि ते मुकणं म्हणजेच आपण आयुष्यभराचं काय कमाई केली या गोष्टीचं मूल्यमापन करत असताना इतरांच्या तुलनेमध्ये पुन्हा अजून अपराधीपणा हा तयार होतो. मग चालताना, बोलताना, झोपताना सावली आपली पाठलाग करते का? करते का सांगा? करतेच, नक्कीच करते. मग कुठल्या माणसाने सावलीला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सावलीकडं बघत गेलं आहे का? सावलीकडं बघत रस्त्यानं जाणं योग्य आहे का? तितकं महत्त्व देवं का? हा प्रश्न. पुन्हा अजून एक प्रश्न येतो, की आरशात पाहायचं सोडून दिलं. का सोडून दिलं? त्याचं एकमेव कारण म्हणजे असं, की आरशात आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आरशात दिसणारी सावली तिला पकडून घट्ट धरून बसता येतं का? नाही. पण काही माणसं कोणत्या रूपाने, कोणत्या भावनेने त्या आरशातील सावलीला घट्ट धरून बसतात, हेही मला अजून त्या पकडीचं नाव कळालं नाही, किंवा त्यांच्या त्या घट्ट धरण्याचं शस्त्र कोणतं आहे हेही माझ्या लक्षात आलं नाही आणि मला सापडलं नाही. परंतु त्यांच्या त्या स्वभावामुळे परत ते भूतकाळात जातात. भूतकाळात जाणं हे खूप चांगलं आहे. पण भूतकाळात जातं कोण? तर ज्याचं वय वाढलेलं आहे ते परत येतात आणि लहानपणीच्या जुन्या आणखीन तरुणपणाच्या आठवणी सांगत असतात. जी माणसं नवं सांगतात, जे नवं करतात आणि या सगळ्या गोष्टी मागे टाकतात, ती माणसं तरुण असतात. म्हणून 80-85 वर्षाची माणसंसुद्धा नव्या गोष्टी सांगतात. परंतु 25 वर्षाचा एखादा माणूस 24 वर्षापर्यंत झालेल्या घटनेचं रिपीट करतो. म्हणजे